हाय गाय, स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनल मध्ये. आज इथं फिल्टर मध्ये किती दिवसांनी आलोय रे मी. शॉक झाला असेल, हा ब्लॉग टाकतोय. त्याचा तर 2 दिवसाचा मोटिवेशन होता ना, बंद कसं नाही झाला. अरे गाय, जरा कामात होतो मी काय स्टोरी बोलतोय काय, एकदम असं आपल्या आपल्या आरामात बोलतोय, एकदम सिम्पल वे मध्ये. अरे म्हणजे कामात होतो यार. हा तुम्हाला कशाला सांगतो काय नाही, फालतूगिरी करतो, झोपलेलो असायचो. अरे यार, थोडं जरा हे झालेलं, ओन फेस होतं गाईज. परत आलोय मी, आता रोज येणार, आता रोज आणणार मी. 30 दिवस झाले, 100 दिवस करायचे होते, 30 दिवसात गेलं. सॉरी गाईज. आणि आज आपण बोलणार आहोत. आज काय बोलू मी, तुम्ही बोला. मीच बोलतो रे, तुम्ही कशा बोलाल. मी लाईव्ह करणार आहे, लाईव्ह मध्ये तुम्ही बोलू शकणार नाही. मी आज बोलणार आहे 11वी बद्दल. हा, 11वी. काही लोकांची 11वी चालू झाली ना, त्याबद्दलच टॉपिक घेतो आज. 11वी मध्ये माझा एक्सपिरियन्स आहे, त्याच्याने तुम्ही इन्स्पिरेशन घ्या. मी कोणाला इन्स्पिरेशन द्यायचं लायकीचा आहे नाही तरी पण बघा तेवढं घेतच. माझी 11वी झालेली पवन्समध्ये. मला भेटलेलं फर्स्ट लिस्टमध्ये. आम्ही गेला ॲडमिशन, पहिला कॉलेजचा दिवस. गेलेलो, एकदम बॅग घातलेली, शर्ट घातलेलं, विचार केलेला खूप शांत राहील, एकदम शांत, कोण मित्र बनते की नाही माहिती नाही. गेलो, ट्रेन पकडली वगैरे. पहिला गेलो क्लासमध्ये गेलो, 2-4 स्टुडंट होते, पण एवढे खास नव्हते. नंतर आली चार 2 नाही तर 2 विरारवाले गँग आले, मित्र आले पाहिजे. ते आता आहेत ना मित्र, ते अनुज आणि शुभम, ते आले. त्यांनी एंट्री केली. मी तर बसलेलो शांत, मी शांतच आहे माहिती आहे ना तुम्हाला, शांत. आणि तो शुभम आहे ना, तो आला आणि डायरेक्ट बोला, एवढा एक्स्ट्रोवर्ट आहे ना तो, डायरेक्ट बोला, हाय, आय एम शुभम, नाईस टू मीट यू. गाईज, मला खरंच एवढा भारी वाटला ना, काय बोलू गाईज. म्हणजे पहिलाच दिवस आमची मैत्री झालेली, आणि मला समजलेलं की ते लोक पण विरारला राहतात आणि मी नालासोपारा, म्हणजे येता जाताना सोबत असेल. आणि नंतर त्या अनुज सोबत मैत्री झाल्यानंतर सर्वांसोबत आमची फ्रेंडशिप झाली, पूर्ण क्लास सोबत. तर शुभम बोलले, आणि काय जी मजा आली ना. नंतर आम्ही पूर्ण बक्षोदी गेली. काही पूर्ण 11वी बक्षोदी करा. मी बोलतोय ना, हे लोक बोलतील ना अभ्यास करा 11वी पासून ते घंटा, काहीच नका करू, 11वी मस्ती करा. मी बोलतो माझा एक्सपिरियन्स, मस्ती करा यार गाईज. 1 वर्ष मस्ती करा, 12वीला अभ्यास करायचा. पण आम्ही 12वीला पण नाही केलेली, तरी पण 11वीला मज्जा करा यार गाईज. 11वीला पण आम्ही खूप मजा केली. आम्ही पहिला, आमची फुल मोठी गँग होती ना, आम्ही गेलेलो पहिला मरीन ड्राईव्हला जास्त गेलो नव्हतो कोणासोबत जास्त जायचं ना. मी यांच्यासोबत गेलेलो मरीन ड्राईव्हला, मजा आलेली, खूप मजा आली. अरे क्लिप्स असतील, मी टाकीन लास्टला असले तर. आणि तिकडे गेलेलो, नंतर आम्ही फिरतच राहिलो. 11वीला खूप फिरलो. नंतर आम्ही झालं हे, 11वीला ना मला एक पोरगी आवडली. ते ना, खरं बोललो, आमच्या मुलगी 2-3 जणांना मी सांगितलेलं की मला एक पोरगी आवडलेली. आणि स्टार्टिंगलाच म्हणजे पहिल्या दुसऱ्या दिवशीच आम्ही ती स्टार्ट केली. ती पोरगी होती, कुठे होती माहिती आहे, आमच्या फर्स्ट फ्लोअरलाच होता आमचा क्लासरूम होता ना, तिथे बाहेर असं उभे होतो आम्ही सर्व क्लास आपण, तिकडे बाहेर उभी होती. मला मी बोललो, अनुजाने शुभमला बोललो, बाहेर मला ती पोरगी आवडली. हे लोक बोलले, जाऊन बोल. ओके बोलतो मी. एवढा भाई कॉन्फिडन्स ना, तेवढा तो कॉन्फिडन्स आला मला त्या शब्दात. आता मला बोला ना, कोणाशी बोल भाई, घंटा कॉन्फिडन्सच नाही. तेव्हा कुठून आला काय माहिती, हे मित्र होते म्हणून तेव्हा आलेला. काहीच हलतंय का कॅमेरा, थोडा हलत असेल यार, जरा हवेन हलतंय, जरा ॲडजस्ट करून घ्या, ॲडजस्ट प्लीज. हां, नंतर आम्ही गेलो कॉन्फिडन्सली. नंतर काय झालं, हां, नंतर त्या मुलीकडे गेलो. काय बोललो त्या मुलीला, हाय आय एम आदित्य, आणि काहीतरी बोललेलं मी. नंतर तिचं क्लास डिव्हिजन वगैरे विचारलं. नंतर मी ना तिची ID विचारली. ती बोलते मी इंस्टावरच आहे. मग मी आलो परत. नंतर हे दोघं बोलतात, अरे इंस्टावर नाही, दुसऱ्यावर कशा तरी असतील ना, तर त्याचा विचार. नंतर विचारायला गेलो, नंतर ती गायबच झाली. नंतर पूर्ण 11वी 12वीला फक्त तिला बघूनच खुशी झाली. नंतर परत बोलायची हे नाही केली. नंतर परत आम्ही 11वी या एंडिंगला या 12वीला परत एक पोरगी मी खरंच बोलतो, आम्ही बघचोदी खूप केली. तर तिकडे एक सीडीवर होती, तिच्याशी पण मी गेलो. हे सर्व मलाच हे करायचे, फेस केले तेव्हा गेलेलो.
हा शुभम आहे ना, खूप बघतो आहे. तो डायरेक्ट गेला त्या बोलीला की मेरा फ्रेंड का क्यूट लगे. नंतर ते असे कापत होते माझ्या हात, तरी हाय फ्रेंडशिप केली हाय हाय आवाज. नंतर ती पण काय म्हणजे बोलतात ना, मी विचार केलेला, तुम्ही पण विचार केला असं कॉलेजमध्ये लाईफमध्ये जाऊन पोरी पट्टे होईल. अरे घंटा मित्र बनवा, मज्जा करा मज्जा. जी पोरी सुकण्या देणार ते मित्र सुकत येतील बाई. गाईस खरंच बोलतोय, खूप मजा येणार. करा 11वी एन्जॉय करा गाईज. नो वन कॅन टेल यू द हॅव. कोणता पण कॉलेज असू द्या, तुमचा खराब कॉलेज असू द्या, चांगला कॉलेज, तुमची मित्र मॅटर करतात. मित्र चांगले असले तर कॉलेज खराबवाल्याला पण चांगलं बनवू शकतात. पण माझं चांगलं कॉलेज जरा रेप्युटेड कॉलेज. फ्लेक्स करतात तर असं करा. आता तर काय आमचं सर्व अलग अलग जातात. कोणी नाशिकला गेला, एक पुणेला गेला, सर्व असे बिछडले. बिछडे हुए भाई हो गए. आणि बाकी तर मजा आली आम्हाला. आज हेच बोलायचं होतं मला, छोटीच व्लॉग बनवतो, नाही तर मोठी व्लॉग बघत नाही तुम्ही. मोठी व्हिडिओ बनवली ना तुम्ही बघत नाही, म्हणून मला राग येतो. मोठी व्हिडिओ म्हणून छोटी व्हिडिओ बनवतो, शॉर्ट व्हिडिओ बनवतो. आज आज काय बोललोय मलाच करायचं. तुम्ही बघा काय बोललो, काय पण बोललो असेल तरी काय करा जर हात जोडून. आणि काय बोलतोय ना, एक लाच जातं. मला वाटतं मम्मी आली आहे, ऑफ आहे बाई. आणि जाता जाताना एकच बोलली मी, तर मॅन्डच करतो आता, बस एवढंच बोलायचं होतं. मी लास्टला क्लिप टाकीन माझ्या 11वीचे, खूप मस्ती केलेली माझी फ्रेंडची वगैरे. आणि 12वीला पण आम्ही केलेली मस्ती. हा मला बोलायचं होतं जाता आता, मी टॉपिक असं स्विच करतो ना, असा पागल आहे. जाता आता मी एकच बोलील की काहीच मित्र बनवा आणि लालबागच्या आगमनाला जा. अरे लालबागात चिंतामणीच्या आगमनाला पागल झालं काहीच. चिंतामणीच्या आगमनाला आई जी मजा येते ना, खूप मजा येते. मी पहिल्यांदा गेलेलो चिंतामणीच्या आगमनला. कोण माझे ते टॉपर लोक होते, त्यांच्यासोबत गेलेलो मी चिंतामणीच्या आगमनाला. खूप मजा आलेली गाईस. पहिल्यांदा गेलेलो 2024ला काहीतरी, 2024ला गेलो. नंतर 25ला, आता गेल्या वर्षी परत गेलो. पाऊस होता, खूप पाऊस होता तरी गेलो. जायचं आहे भाई, एकदा गेलो तर सारखं जावा, मित्र बनवा, फिरवा, हीच तर लाईफ आहे. अभ्यास पण करा भाई, नाही तर घरी सर्व मला बोलतील हा यांनी सांगितलं अभ्यास. अरे अभ्यास पण करा, 11वीला नका बघ, पास व्हायची पूर्ती करा. 12वीला लग मारून गेल्या कशी का. बाकी काय नाही, बस आजसाठी एवढंच. आणि जलणाऱ्यांनो, तुमच्या भावाची व्हिडिओ रोज येणार आता. थोडा जरा ब्रेक काय घेतला तुम्ही, उडायला लागलात की 2 दिवसाचं मोटिवेशन होता याचा सर्व. नाही गाइस, आई विल बॅक अगेन विथ अनदर थिंकिंग. मैं तो वैसी हो. मतलब कुछ आयडियाज लेके आया हूँ, आयडियाज घेऊन आलोय मी खूप काय नवीन. आणि लोक बोलतात भाषण देतो. अरे भाषण, मला मजा येते भाषण द्यायला, माझे एक्सपिरियन्स बोलायला मजा येते मला तुम्हाला. बस आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हाय गाईज 2 मिनटं थांबा, 2 मिनटं फक्त माझं एक बोलणं ऐकून घ्या. हा फक्त माझा 11th स्टँडर्डचा छोटासा पार्ट होता, जे मी सांगितलं. पूर्ण पार्ट मी अपलोड करणार आहे, पण एका शर्तवर, व्हिडिओला 30 लाईक्स आणि जास्त शेअर करा. मग व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहे. पूर्ण पार्ट मस्त मजा येणार आहे तुम्हाला ते पण बघून. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओवर.